मित्रांनो, पीसीबी सीईटी नंतर एक्झॅक्टली काय करायचं? पीसीबी सीईटी नंतर जर तुम्ही एक चुकीचा डिसिजन घेतलात तर नियरली तुमचे 5 ते 6 वर्ष वेस्ट होऊ शकतात. आता आपल्याकडे एमबीबीएस, नर्सिंग, फार्मसी, फार्मा मेडिकल आणि त्यासोबतच बरेच हिडन करिअर ऑप्शन्स आहेत. आणि पीसीबी स्टुडंट्स, जर तुम्ही या सगळ्या ऑप्शन्स मध्ये कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन हे युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण या सगळे हे करिअर ऑप्शन्स डिस्कस करणार आहोत पीसीबी सीईटी नंतरचे. यामध्ये आपण याचा स्कोप, कोर्सेस, त्यासोबतच फ्युचर गायडन्स हे देखील डिस्कस करणार आहोत. आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ मध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला ते व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण आपल्या चॅनलवरती असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण अपलोड करत असतो. आता मित्रांनो, हा टॉपिक का महत्वाचा आहे? कारण पीसीबी स्टुडंट्सला वाटतं की फक्त एमबीबीएस हा एकुलता एक ऑप्शन आहे आपल्याला, पण असं नाहीये. पीसीबी तुम्ही जर हा ग्रुप चूज केला तर तुम्हाला जवळपास 30+ करिअर ऑप्शन्स आहेत, करिअर पाथ आहेत. CET and NEET results decide different directions. Right guidance equals to secure future and clarity. जर तुम्हाला राईट गायडन्स मिळालं तर तुमचं फ्युचर हे सिक्युअर होईल. आता या लेक्चर मध्ये आपण मेडिकल आणि नॉन मेडिकल ऑप्शन्स सांगणार आहोत. करिअर ऑप्शन्स, सीईटी बेस्ड करिअर्स, त्यासोबतच करिअर्स विदाउट नीट, स्कोप, ड्युरेशन अँड जॉब रोल, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस होणार आहेत. आता पीसीबी स्ट्रीम एक्झॅक्टली काय असते? P फॉर फिजिक्स, C फॉर केमिस्ट्री अँड B फॉर बायोलॉजी. आता पीसीबी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जाता येतं, रिसर्च अँड सायन्स मध्ये जाता येतं, हेल्थ केअर अँड सर्व्हिसेस मध्ये जाता येतं, ऍग्रिकल्चर अँड लाईफ सायन्सेस मध्ये जाता येतं, अँड मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये देखील तुम्हाला जाता येतं. आता याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम असतात. पीसीबी ग्रुप चूज केल्यानंतर कोणत्या? तर नीट यूजी, MHT सीईटी, पीसीबी सीईटीची, ओके. नंतर सीयूईटी यूजी, युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट एक्झाम देखील असतात. त्यासोबतच नर्सिंग सीईटी एक्झाम असती. असे बरेचसे एंट्रन्स एक्झाम आपल्याकडे आहेत. आता या एक्झामला तुम्ही पात्र कसे होणार? या एक्झामचा सिलेबस कसा कव्हर करायचा, त्यासोबतच टेस्ट सिरीज, MCQ क्वेश्चन्सची प्रॅक्टिस, त्यासोबत अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला बेस्ट कॉलेज मध्ये ऍडमिशन घेता येतं. आता तुम्हाला जर ही गोष्ट कम्प्लीट करायची असेल तर तुमच्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज मिळतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील फॉर रिव्हिजन. ही बॅच 1 तारखेपासून सुरू होते. आता आपल्याकडे PCM सीईटी, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, JEE, नीट या सगळ्या एक्झामसाठी आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. मित्रांनो, ही प्रत्येक एक्झाम वेगळ्या मोटिव्हसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक एक्झामचा सिलेबस, एक्झाम लेवल हे कम्प्लिटली डिफरंट आहे. सो प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला वेगळा अभ्यास हा करावाच लागेल. आता प्रत्येक कोर्सची फीस माहिती करून घेण्याच्या आधी तुम्हाला मी कॉम्बो ऑफर सांगते. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 5 कोर्स मिळणार आहेत. जर तुम्ही 10,000 रुपये पे केले तर त्यामध्ये तुम्हाला 5 कोर्सेस मिळणार आहेत. आणि जर कुठलाही एक कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोरील इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता पाहूयात प्रत्येक डिटेलमध्ये कोर्स आणि त्याच्यामध्ये काय काय असतं हे सगळ्या गोष्टी पाहूयात. मेडिकल कोर्सेस ही एक टॉप चॉईस आहे एमबीबीएस चूज करण्याची. MBBS स्टँड फॉर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड सर्जरी.
हा कोर्स नियरली 5.5 वर्षांचा असतो. यासाठी नीट यूजी तुम्हाला द्यावी लागते. याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर, स्पेशलिस्ट आणि सर्जन सुद्धा होता येतं. स्कोप काय? हॉस्पिटलमध्ये जॉब करता येतं, क्लिनिक टाकता येतं, प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील करता येते. आता या फील्डमध्ये, या कोर्समध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, पण खूप हाय प्रेस्टिज आहे. ओके. नेक्स्ट आहे तो म्हणजे डेंटल अँड आयुष कोर्सेस. BDS मध्ये काय येतं? डेंटल सर्जरी, जो 5 वर्षांचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला डेंटिस्ट होता येतं किंवा स्वतःचं क्लिनिक देखील टाकता येतं. अगेन आयुष कोर्सेस. आयुष कोर्सेस मध्ये काय काय येतं? तर BMS आयुर्वेदा, BHMS होमिओपॅथी, BUMS युनानी, आणि याच्यामध्ये करिअर ऑप्शन्स आहेत डॉक्टर, कन्सल्टंट, प्रायव्हेट क्लिनिक, हे आपले करिअर ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट कोर्स आहेत आता इथे अलाइन हेल्थ कोर्सेस आहेत. जर तुम्हाला MBBS करता नसेल, आता याचे बरेचसे चॉईसेस असतात. कुणाला ती फील्ड पाहिजे नसते, त्याच्यात तुमचा इंटरेस्ट नसतो, किंवा कुणी तेवढं कॅपेबल नसतं. म्हणजे इट्स अप टू यू. मी म्हणत नाहीये की कुणी कॅपेबल आहे, कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या गोष्टीसाठी सुटेबल असतो. मी PCB साठी सुटेबल आहे, तर एखादा विद्यार्थी PCM साठी असेल, राईट? सो एखादा विद्यार्थी जर MBBS साठी सुटेबल असेल, तर एखादा विद्यार्थी बाकीच्या ऑप्शन साठी सुटेबल असेल. ते प्रत्येक विद्यार्थ्यावरती डिपेंड असतं. आता तुम्हाला जर MBBS करायचं नसेल, होत नसेल, तर तुमच्यासाठी बाकीचे कोर्सेस आहेत. BSc नर्सिंग, फिजिओथेरपी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, रेडिओलॉजी अँड इमेजिंग, ऑप्टोमेट्री, डायलिसिस टेक्नॉलॉजी, असे बरेचसे कोर्सेस आहेत. आता डिटेलमध्ये पाहूयात BScचा. BSc करायची म्हटलं तर तो कोर्स आहे 4 वर्षांचा. याच्यासाठी आपल्याला PCBची द्यावीच लागते, म्हणजेच MH नर्सिंग CET ही वेगळी एक्झाम असते. ओके. याच्या थ्रू आपल्याला BSc नर्सिंग साठी ऍडमिशन घेता येतं. याच्यामध्ये तुम्हाला स्टाफ नर्सचं करिअर ऑप्शन आहे, ICU नर्स, गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटल, अब्रॉड अपॉर्च्युनिटीज, हे सगळे ऑप्शन आपल्याला BSc नर्सिंग मधून मिळतात. ओके. नेक्स्ट येतं आता फिजिओथेरपी अँड पॅरामेडिकल. याच्यामध्ये फिजिओथेरपी BPT हा 4.5 वर्षांचा कोर्स असतो. याच्यामध्ये OT टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, इमर्जन्सी केअर असिस्टंट, असे वेगवेगळे करिअर ऑप्शन्स आहेत आपल्याला. नेक्स्ट येतं फार्मसी कोर्सेस. आता याच्यामध्ये B.Pharm जर केलं तर तो 4 वर्षांचा कोर्स आहे. त्यानंतर D.Pharm केलं तर 2 वर्षांचा कोर्स आहे. याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागती, MH PCB CET. याच्यामध्ये करिअर ऑप्शन्स आहेत. फार्मसिस्ट होता येतं, फार्मा कंपनीज मध्ये जॉब मिळू शकतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता येतं, ड्रग रिसर्च होता येतं. इट ऑल डिपेंड्स ऑन यू. नेक्स्ट पाहूयात बायोलॉजी अँड लाईफ सायन्स कोर्सेस. यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, जेनेटिक्स, बायोकेमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, असे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च करता येतं, हायर स्टडीज करता येतात, जसे की MSc, PhD, लॅब अँड R&D रोलसाठी देखील तुम्ही सुटेबल असाल. आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे कोर्स ऍग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंटल कोर्सेस. यामध्ये ऍग्रिकल्चर बेस्ड करिअर्स कोणते आहेत? तर BSc ऍग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स, असे बरेचसे करिअर आहेत. करिअर स्कोप काय? तर याच्यामध्ये बरेचसे गव्हर्नमेंट जॉब असतात, रिसर्च इन्स्टिट्यूट, सस्टेनेबल फार्मिंग सेक्टर, असे बरेचसे आपल्याला करिअर स्कोप आहेत. आता त्याच्यानंतर आहे फॉरेन्सिक अँड इमर्जिंग फील्ड्स. याच्यामध्ये BSc फॉरेन्सिक सायन्स मध्ये क्राईम इन्व्हेस्टिगेशन सपोर्ट, वर्क विथ पोलीस अँड लॅब्स, या दोन्ही मध्ये तुम्हाला करिअर ऑप्शन्स आहेत. त्यासोबतच अदर इमर्जिंग फील्ड्स कोणत्या आहेत? तर बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोमेडिकल सायन्स, पब्लिक हेल्थ. नंतर नॉन मेडिकल ऑप्शन्स आफ्टर PCB. PCB केल्यानंतर नॉन मेडिकल ऑप्शन्स देखील आपल्याकडे आहेत, जसं की तुम्हाला BBA करता येईल, हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजी, योगा अँड नॅचरोपॅथी, हे बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आता याच्या मागे कंपल्सरी आपल्याला PCB करावं लागेल असं नाहीये, पण त्याचं जे बॅकग्राऊंड आहे, बायोलॉजी बॅकग्राऊंड आहे, ते इथे खूप युजफुल ठरेल. त्याच्यानंतर एक करिअर सिलेक्शन गाईड. आता तुम्हाला जर
कळत नसेल की मला एक्झॅक्टली कोणत्या फील्डमध्ये जायचंय, तुमच्यासाठी हा चार्ट आहे. जर तुम्हाला पेशंटची केअर घेणं आवडत असेल तर तुम्ही नर्सिंग किंवा फिजिओथेरपी मध्ये एंटर करू शकता. जर तुम्हाला सायन्स आवडत असेल तर बायोटेक, मायक्रोबायोलॉजी मध्ये एंटर करू शकता. लव्ह मॅनेजमेंट, मला मॅनेजमेंट आवडत असेल तर बीबीए किंवा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन कडे जाऊ शकता. नेचर आवडत असेल तर ऍग्री किंवा एन्व्हायरमेंट मध्ये एंटर करू शकता. माइंड किंवा बिहेवियरशी खेळायचं असेल तर तुम्ही सायकोलॉजी या फील्डमध्ये एंटर करू शकता. आता यानुसार तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला कोणत्या वेनी जायचंय. कारण हे दोन रस्ते आहेत, बरोबर आहे. हा पुण्याचा आहे, हा मुंबईचा आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला पुण्याला जायचंय का मुंबईला, त्यानुसार तुम्ही रस्ता चूज करायला पाहिजे, बरोबर आहे. चुकीचा जर रस्ता तुम्ही चूज केला तर तुम्ही चुकीच्या डेस्टिनेशनवर जाऊन पोहोचाल. आता मित्रांनो, हे झाल्या सगळ्या गोष्टी. मी प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. तुम्हाला तरी कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ कॉलनी नक्कीच कमेंट करा आणि आपला जो कोर्स आहे त्या कोर्सला नक्कीच जॉईन करा. तो जर तुम्ही कोर्स जॉईन केला, मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 95+% नक्कीच पडतील. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा किंवा मी स्क्रीनवरती नंबर दिले आहेत त्या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.